आमच्या विदर्भात गणपती बाप्पाचा नैवेद्य कसा बनवला जाते चला दाखवतो। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश। आज माझ्या घरी होतं गणपतीचं जेवण, म्हणजे गणपतीला ताट दाखवणार होते भाऊ, तर त्याच्यासाठी मी भर पावसात सामान आणायला गेलतो। सुरुवातीला म्हटलं बाप्पाचा आणि माझा आवडता प्रसादच घेऊन घ्या, म्हणजे मोदक। हो मस्त, इथून मोदक आणि मोतीचूरचे लाडू घेतले, आजी जवळून दुर्वाही घेतला, कारण आज दुर्व्याचा हार बनवा लागेल ना। मी सामान घेऊन घरी येत नाही तोपर्यंत मम्मीची तर फुल तयारी झाली होती। इकडे दिवे मोदक सब रेडी था ना भाई। आता माझ्या काम होतं मिक्सर मधून वड्याची डाळ काढून देणं आणि चटण्या काढून देणं। आपण तर सज्ज आहे भाऊ, आपण कोणत्याच कामाला नाही म्हणत नाही। पटापट डाळ गिड सारा काढून टाकलं मिक्सर मधून। मिक्सरचं काम उरकवलं आणि पटकन इकडे दुर्व्याचा हार बनवायला लागलो। संध्याकाळची वेळ झालीच होती आणि पान टाकायची वेळ झाली होती, म्हणून मम्मी म्हणे बेटा आता हलगर्जी नको करू, पटापट पान टाक, ते व्हिडिओ नंतर पाहिजे। मस्त इकडे पान टाकलं आणि आज पप्पाच्याच हातून आरती होऊ द्याव म्हटलं। म्हणजे कसं आहे, घरच्या वरिष्ठांच्या हातून जर आरती गिरती झाली तर आपल्याला बी चांगलं वाटते ना। माझ्या इकडे दोस्त येऊनच उभे होते, मस्त आरती केली याच्यासोबत। फायनली एकदम टाइमात बाप्पाला नैवेद्य लागला। पाहून घ्या, विदर्भात अशा काही प्रकारचं नैवेद्य राहते, त्याच्यात करंज्या पापड्या लाडू सगळंच येते। इकडे बाप्पाला नैवेद्य लागला आणि इकडे बाप्पाच्या लहान लहान पोरायला नैवेद्य लागला। म्हणजे मित्र माय त्याला जेवायला बोलावलं, जेवायला दिल्याच लागल ना। मस्त सगळ्या पोराईनं फुल मस्त्या घरी जेवण केलं, पण आनंदात केलं। अशा प्रकारे आमच्या घरचा बाप्पा जेवला। चला भेटू उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र।